तर हे बघा, छान अशी मी हातपाय धुवून रेडी झाली आणि माझे आत्ताच दिवे वगैरे लावून झाले. आणि मग अशी मी डुकूचं डेकोरेशन केलं, तर ते तुम्हाला मी मागच्या वेळीत अर्ध दाखवलं आणि अर्ध दाखवलं नाही. तर ते दाखवायच्या अगोदर मी तुम्हाला माझ्या बाल्कनीतून रात्रीचा व्ह्यू कसा दिसते तो दाखवतो आणि नंतर डेकोरेशन दाखवतो. तर चला. हे बघा, आमच्या बाल्कनीतून किती मस्त छान अशी लाईटिंग आणि व्ह्यू दिसते. लाईटिंगच पास असं लागते. हे बघा, सगळीकडे असं छान मस्त दिसते. बाकी खालती पाहिलं तर हे बघा, पूर्ण काळा किट्ट अंधार. वरती असं पाहिलं तर अशी छान मस्त लाईटिंग दिसते. हे बघा, पूर्ण तिकडली बुट्टी बोरीतली लाईट दिसते. आणि हे बघा, इथे माझे देवाला दिवे वगैरे पण लावून झाले आहे. मी देवाला दिवे लावून घेतले. आणि चला आता तुम्हाला दाखवते मी डुग्गूचं 5 मंथचं आणि गुढीपाडव्याचं डेकोरेशन कसं केलं. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी पूर्ण डेकोरेशन कसं केलं ते मी त्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर ह्या डेकोरेशनचे मी 2 पार्ट केले होते, कालचा एक आणि आजचा एक. तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल डेकोरेशन दिसणार आहे. मी फुल डेकोरेशन कसं केलं होतं डुग्गूचं आणि कसं फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो कसे निघले. तर बघा, असं काहीसं मी डेकोरेशन केलं होतं. फुल डेकोरेशन माझं असं होतं बघा. आणि मी तिथं विचारलं होतं तुम्हाला कमेंटमध्ये काय लिहिलं, तर तिथं मी लिहिलं होतं माझा पहिला गुढीपाडवा असं लिहिलं होतं. आणि छान छोटंसं घर करून त्याच्यावरती गुढी उभारली होती. गुढीला आपल्या याची माळ टाकली होती, गाट्याची छान एक कंठी घालून असं डेकोरेशन केलं होतं. आणि हे बघा, अशी काहीशी डुगूशी फोटो निघले होते आणि त्याचं रिॲक्शन पण तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरचं कसं आहे. तर बघा, छान फोटो त्याने काढू दिले. मला वाटलं नव्हतं असे फोटो तो काढू. थोडा अगोदर चिडचिड केलं त्यानं, पण नंतर छान त्यांनी फोटो काढू दिले. हे बघा, आणि फाज पण मी तसेच लिहिले होते. तर असा माझ्या बाळाचा पहिला गुढीपाडवा आणि त्याचा पहिल्या गुढीपाडव्याचा फोटोशूट आणि 5 मंथचं फोटोशूट मी असं केलं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.